नमस्कार मंडळी, मी विनय प्रकाश राणे, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे अनिरुद्ध प्रवासमध्ये. सो आता आपण चाललो आहे पंचायतकडे. तिने आज म्हटलं की तुम्ही जेवायला या. एक मिनिट थांबा. तर तिने आज आपल्याला जेवणासाठी आमंत्रण केलं आहे. तर आपण तिथे चालू आहे करुळात. आपण गणपती बाप्पा आणायला गेलो. तिथून पुढे तिथे गाव आहे, दाखवतो मी तुम्हाला. मस्त गाव आहे ते, पण एकदम गगनबावडाचा पायथ्याला गाव आहे ते. तर आपण तिथे चालू आता. काल वांढरा फिरवत तिथे, वांढरांनी तसा आहे तोच घातला आहे तुम्ही. आता आपण बघूया ट्रॅव्हल करता करता तुम्ही दाखवतोच रस्ता कसा आहे तो. आपण पुढे तेवढं आतमध्ये इथून आपण आतमध्ये गणपती बाप्पांना आणतो शाळेतनं. बैलगाडी पण आहे तिथे, छोटी छोटी एक बैलगाडी आणि तिकडे आतमध्ये समोर बी बघा. आता तिकडे बघा त्या गावाला शेत, मागे डोंगर, आणि असे थोडेसे खड्डेवाले रस्ते, थोडेसे मध्ये मध्ये पॅचेस आहे, बाकी रस्ता चांगला आहे ऍक्च्युली. आता पाऊस असल्यामुळे पाऊस असल्यामुळे थोडे खड्डे. आणि हा तिकडे तर सध्या काम चालू आहे ना रोडचं, त्यामुळे एवढाच पॅच खराब म्हणजे खराब नाही. आणि गावच्या साईडला ठेवतातच का गाडी स्लो व्हावी म्हणून. तिकडे गाड्या उडवतातच सगळे. बनतोय तो गगनबावडा घाट बनतोय ना, तो इथपर्यंत येतोय. आता इथून वरती पुढे गगनबावडा घाट चालू होतो. हे करुळ गाव आहे, गगनबावड्याच्या पायथ्याला आहे हे करुळ गाव आहे. हा रस्ता बनतोय इथे. आता नंतर गेलं की गगनबावडा. आपण चालू लेफ्टला आता आत्ताच्या घरी. तिथे तो डॅम बनतोय, करुळाचा डॅम बनतोय. अजून झाला नाही, काम चालू आहे, बरंच जोरात काम चालू आहे तिकडे वरती. बॅक हा ब्रिज आहे ना, तो करुळ घाट तिकडे संपतो, आपला गगनबावडा घाट तिथे संपतो. हे बोट त्या साईडला खाली खाली आहे ना, खाली आहे ना ब्रिज आहे. अच्छा, हा ब्रिज, हा ब्रिज म्हणजे पूल आहे, हा ब्रिज आहे. आणि हे वरती जे डॅम आहे तिकडे मागे तो वरती डॅम आहे, तो मोठा डॅम आहे. बरीच वर्षाचे बनतोय. बघे कसा कधी माहिती. पंचायतीने आपल्याकडे आज भाकरी, चिकन, मसाला केला आहे, कांदा आहे, लिंबू आहे, टोमॅटो आहे. भारी जेवण आहे ना, मस्त वाटतं ना. त्याकडे जेवण घेऊ. आता जिरा राईस पण आहे. आता जिरा राईस पण केलं पंचायतीने. आणि इथे सोलकढी मस्त सोलकढी एक नंबर आहे ना. आपल्याला हवी काका पण आहे, जेवणामध्ये बिझी आहे. ही आमची पंचायत आहे. हिने जेवण केलेलं आणि आपले सावंत काका जेवण आहे. पण हिच्या आता ब्लॉगमध्ये हिने जेवण केलेलं. मला वाटतं आय गेस लग्ना अगोदर लहानपणी कुसुरात जेवलं तेवढंच. डायरेक्ट मग आता जेवलोच नाही कधी, आता डायरेक्ट जेवलं. जेवला काय दिलं आपल्याला. अरे वा, मस्त. आता मस्त होतं जेवण, मस्त वाटलं, आवडलं, मस्त होतं, बरोबर आवडलं, मला आवडलं. चलो टाटा सगळ्यांना. खूप खूप मस्त वाटलं. हे पण सावंत फॅमिली आणि हे पण सावंतच आहे. होती अंदर आणे. चलो बाय बाय बाय. हे बघा इथून
हे कोंबड्याचा रस्ता तो पुढे हा इथून. आणि आम्हाला बोलावून चांगलं चांगलं जेवण दिल्याबद्दल खूप खूप थँक्यू. खूप खूप मस्त थँक्यू. आत्याला थँक्यू बोलू शकत नाही, पण तिने मेहनत दिली आहे एवढी. दम दिला. आता ऋतुजा, आता तू बोलवते ना जेवायला. आता मुंबईला राहायला आहे आमच्याकडे. काकाची बिल्डिंग पण बाजूलाच आहे. शॉपिंग अरे करून बघून गेले मी कृष्णात ते मी नव्हतो. तेव्हा पूजा होती काय हळदीला आली मी. हळदीला वगैरे मग आता अशी राहिलाय, अशी राहिलाय. चलो बाय बाय बाय. हा रस्ता इकडून करळत नाही तो, आता करळत नाही तो. आणि काकांची आपली गाडी टमटम आहे त्यांची, 6 सीटर बोलतो कोण काकांची ही. आणि इथून हा रस्ता येतो करळत ना असा, आणि सरळ जातो कोंबवड्याला मागे. तो एक शॉर्टकट आहे कुसूरला जायला. चलो आता पण निघूया. आपला जुना झोपाळा मुंबईचा जाणून ठेवलाय. आता झाला, आता निघायचा टाइम झाला आपला. मन तर नाही करत, बट निघावायच हवे. खूपच रडायचं कशाला. आपण येतोच ना परत 3-3 महिन्यांनी त्यावेळेस असं असं होतं आपल्याला. आता गाव खाली झालं सगळं, कामधंद्याला लागले आता आपल्या.